नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत की वासराला पाणी किती द्यायचं आणि कधी द्यायचं. तर भरपूर शेतकरी यामध्ये चुका करत असतात. तर चुकीच्या पद्धतीने पाणी दिल्यामुळे वासराला जुलाब येणे, अशक्तपणा येणे किंवा त्याची वासराची वाढ खुंटणे यासारखे त्रास होत असतात. तर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघायचा आहे. तर पहिल्यांदा तुमच्या वासराचा जन्म झाला म्हणजे 2 ते 3 दिवस त्याला अजिबात तुम्हाला पाणी द्यायचं नाही. तर ते का तसं करायचं, कारण की वासरू जन्मल्यानंतर आपण त्याला त्याच्या आईचा चीक जो देतो, तर त्या चिकामध्येच भरपूर कॅल्शियमचं प्रमाण किंवा दुधाचं प्रमाण किंवा जे काही त्याला पोषण तत्व असणार आहेत, म्हणजे जे काही पोषणासाठी जे काही लागणारे त्याला खनिजे आहेत, तर त्यामधून त्याला ते भेटत असतात. त्यामुळे त्यावेळी तुम्हाला पाणी अजिबात द्यायचं नाही पहिले 2 ते 3 दिवस. तर तर ते दिल्यामुळे तर समजा तुम्ही जन्मानंतर 2 ते 3 दिवसात जर वासराला तुम्ही पाणी जर दिले तर त्याला जुलाब होणार आहे ते किंवा त्याचं पोट बिघडणार आहे आणि वासर एकदम कमकुवत किंवा एकदम कमजोर होणार आहे. तर पहिले 3 ते 5 दिवसानंतर एक थोड्या प्रमाणात तुम्हाला पाणी द्यायला सुरुवात करायचं आहे. तर पाणी तुम्हाला एकदम स्वच्छ भांड्यात द्यायचं आहे आणि एकदम पाणी थंड किंवा एकदम असं गरम पाणी तुम्हाला द्यायचं नाही. एकदम नॉर्मल पाणी, कोमट पाणी दिलं तरी चालतंय आणि जेवढी वासराची इच्छा आहे तर तेवढंच तुम्ही त्याला पाणी द्यायचं आहे. उगाच जबरदस्ती पाणी वासराला देऊ नका. तर वासरू 5 ते 15 दिवसाचं जर असेल त्याचं वय 5 ते 15 दिवस, तर दिवसातून त्याला एकदा तुम्ही पाणी देऊ शकता. ते तुम्ही 200 ते 300 ml देऊ शकता. एक छोटीशी वाटी जी असते आपल्या घरात, तर ते आहे त्याच्याने तुम्ही दिलं तरीसुद्धा चालतं आहे. 200 ते 300 ml तुम्हाला द्यायचं आहे. दिवसातून एक वेळेसच द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस वासराचं वय 15 ते 1 महिन्याचं होईल, तर त्यावेळेस तुम्हाला दिवसातून 2 वेळा पाणी द्यायचं आहे. तर त्यामध्ये तुम्ही त्याला 500 ml ते 1 लिटरपर्यंत पाणी देऊ शकता. आणि वासराचं वय ज्यावेळेस तुमचं 1 महिन्याचे होईल, म्हणजे 1 महिन्यात ज्यावेळेस वासराचं होईल त्यावेळेस तुम्ही त्याला दिवसातून 1 ते 2 लिटर पाणी द्यायचं आहे. ते पण दिवसातून तुम्हाला 2 ते 3 वेळा तुम्ही देऊ शकताय. एकदा सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी अशा या पद्धतीने 1 ते 2 लिटर तुम्ही पाणी देऊ शकता. आता उन्हाळ्यात तुम्हाला विशेष वासरांची काळजी घ्यायची आहे. तर उन्हाळ्यात तुम्ही बघायचं एकदम पाणी एकदम थोडं थंड, म्हणजे एकदम उन्हाळा आहे म्हणून पाणी थंड एकदम वासराला कधीच देऊ नका. किंवा एकदम दुपारच्या उन्हात, म्हणजे दुपारी ऊन पडले कडक, तर त्या उन्हातही तुम्ही पाणी द्यायचं टाळायचं आहे. एकतर पाणी सकाळी द्यायचं किंवा संध्याकाळी दिलं तरीसुद्धा चालतं, काही प्रॉब्लेम नाही ना. तर पाण्याचं जे भांडं आहे ते रोज तुम्ही धुतलं पाहिजे. त्या भांड्याला शेवाळं किंवा अजिबात काही घाण लागू देऊ नका. भांडं एकदम व्यवस्थित स्वच्छ असावं. तर वासराला लवकर तुम्ही पाणी देता किंवा जन्मानंतर पाणी द्यायला चालू केलं तर भरपूर त्याच्यावरती परिणाम होणार आहे. तर खूप लवकर पाणी देणं किंवा खूप जास्त पाणी एकदम देणं, पाणी घाण देणं आणि जुलाब असताना एक जबरदस्तीने समजा वासराला तुमच्या जुलाब चालू आहेत आणि त्याच्यामध्येच तुम्ही त्याला पाणी द्यायला चालू केलं तर एकदम वासरू तुमचं कमकुवत आणि कमजोर होणार आहे. तर योग्य पाणी दिल्यामुळे त्याचे जे फायदे होणार आहे, तर वासराची वाढ चांगली होणार आहे. रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती वासराची एकदम मजबूत होणार आहे आणि भविष्यात जे काही मेल होईल किंवा फिमेल होईल ते एकदम मजबूत बनणार आहे. आणि हे सर्व झाल्यामुळे औषधाचा खर्चही तुमचा 100% कमी होणार आहे. जर ही माहिती उपयोगी वाटली असेल तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच महत्त्वाच्या डेअरीसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही प्रश्न असतील डेअरी फार्मबद्दल तर ते कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता. नेक्स्टमध्ये आपलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचं निराकरण केलं जाईल. धन्यवाद.